तर निराधार बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, या योजनेअंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा दिनांक 30 ऑक्टोबर म्हणजेच आज सकाळी आलेला हा जी.आर. असणार आहे। आणि या जी.आर.मुळे आता संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा दिव्यांग वेतन योजना असेल, या सर्व योजनातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे। मग आता हे पैसे कधीपर्यंत जमा होणार? 2,500 रुपये होणार का 1,500 रुपये होणार? तसेच पैसे कधीपर्यंत बँक खात्यावरती येणार? सविस्तर माहिती सांगतो, परंतु रील कामाची आहे, व्हिडिओ कामाचे आहे, त्यामुळे सेव्ह आणि शेअर नक्की करा। आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो आणि यूट्यूबवर पाहत असल्यास सबस्क्राइब देखील करायला विसरू नका, जेणेकरून या सर्व अपडेट तुम्हाला योग्य पद्धतीने आणि सर्वात आधी मिळतील। तर लक्षात घ्या, हा जी.आर. काय सांगतो तर बघा, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत म्हणजे कोणत्या कोणत्या योजनांमध्ये लाभ मिळतो हा तर लक्षात घ्या। केंद्र पुरस्कृत यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल किंवा दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असतील, सर्व योजना राबवल्या जातात। आणि या योजनांसाठी माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येते। हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा जी.आर.च्या द्वारे सरकारकडून हायलाइट केला गेला आहे की हे जे वितरण आहे ते वितरण फक्त आणि फक्त डीबीटी द्वारेच केले जाते, लक्षात घ्या। आता हा महत्त्वाचा मुद्दा काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यायचा आहे। तर यामध्ये बघा काय सांगितलंय की माहे ऑक्टोबर 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। आपल्याला माहिती आहे की 5-6 तारखेपासूनच आपल्याला ऑक्टोबर 2025 जे अनुदान होते ते अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले होते। आणि त्यानंतर आता माहे नोव्हेंबर 2025 बघा या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे की नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य देखील आता डीबीटीद्वारे वितरित करण्याच्या प्रणालीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे। आता कोणत्या तरतुदी अंतर्गत किती पैसे मिळाले आहेत, काय आहे, ही सर्व देखील माहिती या जी.आर. मध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ही एक आनंदाची बातमी आपल्या सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी असणार आहे, महत्त्वाची बातमी असणार आहे। आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की अनेक लाभार्थी जो मुद्दा विचारतायत तो म्हणजे की हे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत। तर लक्षात घ्या, याचा जी.आर. 30 ऑक्टोबर रोजी आला आहे, परंतु साधारणपणे 5 नोव्हेंबर पासून या हप्त्याचे वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे। आणि 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर पर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती आहे। आता यामध्ये पुन्हा एकदा तो प्रश्न राहतोच की हे 2,500 रुपये नक्की कोणाला मिळणार आहेत? 2,500 रुपये आता यावेळी कोणाकोणाला मिळणार? तर लक्षात घ्या, ऑक्टोबर महिन्यापासूनच 2,500 रुपयांबाबतचा अधिकृत निर्णय झालेला आहे आणि या निर्णयानुसार 2,500 रुपये सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार आहेत। आता यामध्ये अजून आज काही महत्त्वाची अपडेट होऊ शकते का? कारण आपण पाहिलं की आज रात्री 7 वाजता आपले जे माजी मंत्री आहेत आणि माजी आमदार बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वाची मीटिंग आहे, ज्यामध्ये कर्जमाफी असेल किंवा इतर विषय असणार। त्यामध्ये बच्चू कडूंकडून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला आहे, तो म्हणजे की दिव्यांग बांधव असेल किंवा निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांचे मानधन वाढवून 6,000 रुपयांपर्यंत करावे। आता 6,000 रुपयांपर्यंत लगेच निर्णय सरकारकडून घेणं मोठ्या प्रमाणावर अवघड वाटत आहे, परंतु यामध्ये काही प्रमाणात वाढ होऊन 3,000 रुपये होऊ शकते का? किंवा 2,500 रुपये फक्त दिव्यांगांना न ठेवता निराधार योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांना हे 2,500 रुपये सरकार करू शकतं का? याबाबत तुम्हाला देखील काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच निराधार योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत याबाबतची माहिती देखील आम्हाला कमेंटच्या द्वारे सांगायला विसरू नका। तुमचे जे काही इतर प्रश्न आहेत ते देखील कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।